जे काही डॉक्युमेंट दस्तऐवज अपलोड केलेले आहेत ते छाननी करता पडताळणी करता तुम्ही मूळ कागदपत्रे त्याचप्रमाणे छायांकित प्रतीचा एक संच तुम्हाला सोबत ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही तुमचं 3 ते 4 फोटोही तुमच्या सोबत ठेवा। आता आपण पुढे पाहूया की इथं निवड झालेल्या उमेदवारांना नेमणुकीकरिता हक्क सांगता येणार नाही। तुमची निवड झालेली आहे परंतु नेमणुकीसाठी पात्र आहेत की नाही हे तुमचे कागदपत्र छाननी केल्यानंतरच संबंधित अधिकारी तुम्हाला कळवेल। त्याचप्रमाणे येथे असेही सांगण्यात आलेले आहे की कनिष्ठ सहाय्यक लेखा उमेदवारीत जे नियुक्त झालेले आहेत त्यांना पुढील 3 वर्षाकरिता विनंती बदलीसाठी पात्र राहणार नाहीत। म्हणजेच तुम्ही जॉईनिंग झाल्यापासून पुढील 3 वर्ष तुम्हाला कोणतेही दुसऱ्या जागेवर तुम्हाला ट्रान्सफर करता येणार नाही। त्याचप्रमाणे उमेदवारी कागदपत्रे पडताळणी ही स्वखर्चाने तुम्हाला तिथे जायचं आहे, तुम्हाला कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही। मित्रांनो बघा, याप्रमाणे महावितरणने नवीन PDF त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेली आहे। तेथे तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, कोणत्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे असे 510 विद्यार्थ्यांची लिस्ट, त्याचप्रमाणे तुम्हाला अलोकेट झोन असे दिले आहे, अमरावती झोन, भांडूप झोन, कल्याण झोन। या तुमच्या झोनमध्ये तुम्हाला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पूर्ण प्रोसेस तेथे करायची आहे। मित्रांनो जर तुम्ही ही PDF अजूनही पाहिली नाही तर 98330777 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला ही PDF देईल। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत आणि ते कोणते सोबत तुम्हाला बाळगायचे आहेत याविषयी जर तुम्हाला शंका निर्माण होत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, मी त्यावरही एक डिटेल व्हिडिओ बनवेन। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।